मुंबई सर्वांची, तुमची, आमची, सज्जनांची, दुर्जनांची, गुन्हेगारांची मुंबई रात्रीची, अशा या मुंबईच्या एका उपनगरात रात्रीपासून जोरात कुत्री भुंकत होती. तसा तो भाग सुरक्षित लोकांचा होता, त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर जरा कमीच होता. तरी पण त्या दिवशी ती रात्रभर गोंगाट करत होती. गस्तीवरची पोलिसांची गाडी सायरन वाजवत निघून गेली तसा कुत्र्यांचा ओरडण्याचा आवाज वाढला. उपनगराच्या एका बाजूला प्रचंड झाडी होती, त्या बाजूलाच कुत्री भुंकत होती. तसाच शमशेर बहादूर उठला, बाहेर आला. त्यांनी बॅटरीचा झोत टाकत फिरू लागला. तसा तो दचकला. बाहेर काही अंतरावर झुडपामध्ये मृतदेह पडला होता. त्याने घाबरून आत येऊन पटकन खोलीतील लाईट बंद केली. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज पहाटेची नीरव शांतता भंग करत होता. आता उजाडलं होतं. तसेच शमशेर बहादूरने शेजारील लोकांना उठवले. 4-5 जणांनी जवळ जाऊन पाहिले. एका 25 वर्षीय वयाच्या तरुणाचा मृतदेह पडला होता. शमशेर बहादूरने लागलीच पोलिसांना फोन केला. घटनेची खबर मिळताच फौजदार घटनास्थळी दाखल झाले. लागलीच 4-5 पंचांच्या समक्ष मृतदेहाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली. मृतदेहाजवळ काही सापडते का ते पोलीस तपास करू लागले. मृतदेहाची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करू लागले, परंतु जमलेल्यांपैकी कोणीही त्या तरुणाला ओळखत नव्हते. ओळख पटवण्यासाठी संपूर्ण गल्लीमध्ये पोलिसांनी चौकशी केली, परंतु तरीही मृतदेहाची ओळख पटली नाही. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. मुंबईच्या सर्व भागातील पोलीस स्टेशनला कोणी मिसिंग आहे का याचीही चौकशी केली, मात्र कोणीही व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नव्हती. मग मैताची ओळख पटवायची कशी हा मुद्दा होता. तपास करत असताना एके दिवशी दुसऱ्या उपनगरातील एका पोलीस स्टेशनला एक तरुण मिसिंग असल्याची नोंद झाली. मयत तरुणाची नोंद त्याच्या मित्राने केली होती. फौजदार यांनी ओळखीसाठी नरेंद्र नावाच्या तरुणाला बोलवले. मृतदेह बघताच त्याने अमर म्हणून टाहो फोडला. त्यामुळे मैताचे नाव अमर होते हे निश्चित झाले. त्याचे लग्न झाले होते. समोरचा मृतदेह ओळखण्यासाठी मैताची पत्नी समीक्षाला बोलवण्यात आले. तिने मृतदेह आपल्या पतीचा असल्याचे सांगितले. तिने हंबरडा फोडला. रीतसर सोपस्कार पार करून मृतदेह समीक्षाच्या ताब्यात देण्यात आला. अमर व समीक्षा यांचे 9 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दोघांचा संसारही सुरळीत होता. अमर एका कंपनीमध्ये कामाला होता. त्याला बऱ्यापैकी पगार होता. शिवाय त्याचे कोणाशी वैरत्व अथवा वाद नव्हता. अनैतिक संबंधांपासून तो 4 हात लांबच होता. वरीलपैकी कोणत्याही कारणातून अमरचा खून झाला नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांनी आता घेणे गरजेचे होते. मृतदेहाची ओळख पटवून 3 दिवस झाले तरीही खुनाचे धागेदोरे हाती लागत नव्हते. फौजदार जातीने प्रत्येक गोष्टीची शहानिशा करत होते, मात्र मार्ग सापडत नव्हता. मग पोलिसांनी समीक्षाचा मित्र नरेंद्र याला बोलवले. त्याने समीक्षाने अमर बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. समीक्षाच्या माहेरी पोलिसांनी जाऊन तिच्या आईवडिलांकडे चौकशी केली. त्यांनी समीक्षाचे प्रेमविवाह असल्याचे सांगितले. अमरची शेतीवाडी गावाकडे होती, तिथेही विवाद नव्हता. हर तऱ्हेने चौकशी करून पोलीस आता वैतागले होते. खुनाचे कारण दूरच पळत होते. एका खबऱ्याने मात्र आशेचा किरण पोलिसांना दाखवला. नरेंद्र व समीक्षा हे कॉलेजमधील मित्र असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे तर दोघांमध्ये जास्त जवळीक असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले. बोला नरेंद्रजी, अमरचा खून का केलात? यावर नरेंद्रने हात जोडले. साहेब, मी खून नाही केला. काहीच संबंध नाही खुनाशी नसेल, निदान समीक्षाशी तरी? यावर फौजदार यांच्या प्रश्नावर तो गोंधळला. हे बघून फौजदार साहेबांनी गुगली टाकली. निदान दोघांच्यात अडथळा नको म्हणून? नाही हो साहेब, आमचे संबंध होते, आता नाहीत. माझं लग्न झालंय, माझा संसार आहे. मी खून का करू? असं होय, मग दुसरे कारण असावे. हर तऱ्हेने चौकशी करूनही दोघे तोंड उघडत नव्हते. पोलिसांनी पाहुणचार दिला तरी तोंड मिटूनच होते. दोघेजण दोघांच्या कॉलेजवर दोघांचे रेकॉर्ड तपासण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी एक वेगळेच प्रकरण पुढे आले. समीक्षाचे वागणे बरे नव्हते. अनेक मुलांशी तिचे संबंध होते. पैसे घेऊन हे सगळं ती करत होती. मग मात्र पोलिसांना तपासाची दिशा बदलावी लागली. त्याच दरम्यान एक निनावी फोन फौजदारांना आला. नरेंद्र समीक्षाला लॉजवर पाठवत होता. पार्टीकडून तो कमिशन घेत होता. आता मात्र नरेंद्रला पोलिसांनी चांगलाच चोप दिला. बोल, त्या रात्री समीक्षा कोणाबरोबर गेली होती? सांगतो साहेब. समीक्षाला एकाकडून कधीच समाधान होत नव्हते. त्यामुळे पैसे घेऊन ती बाहेर जायची, परंतु ही गोष्ट अमरला माहीत नव्हती. तिने आपण रात्रीचा कंपनीत जॉब करत असल्याचे सांगितले होते. त्या दिवशी माझा एक मित्र गुंड प्रवृत्तीचा आहे, विशाल. तो नुकताच 2.5 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आला होता.
पत्नी माहेरी गेले असल्याने त्याने आयटम बघण्यास सांगितले होते. मी समीक्षाला सौदा ठरवून पैसे दिले होते, परंतु ती त्याच्या घरी गेलीच नाही. दुसऱ्या दिवशीही गेली नाही. तिसऱ्या दिवशी त्याने मला धमकी दिली, समीक्षाचा पत्ता दे, नाही तर तुला खल्लास करीन. मग मी पत्ता दिला. मॅडम समीक्षा, तुम्ही बोला आता, फौजदार समीक्षाला म्हणाले. आता मात्र तिला बोलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. साहेब, माझी तब्येत बिघडली होती. अंग तापाने फणफणत होते. विशालने तिसऱ्या दिवशी फोन केला, तो अमरने उचलला. पलीकडून शिव्या ऐकून अमर भडकला. असेल हिंमत तर समोर ये, असे तो विशालला म्हणाला. अर्ध्या तासातच विशाल आला आणि त्याने अमरला जोरदार फटके दिले आणि अमरला उचलून घेऊन गेला. तो आणि त्याचा साथीदार यांनी जाताना मी आजारी असतानाही माझ्या शरीराचा चोळामोळा केला. मग 2 दिवसांनी अमर आला नाही म्हणून आम्ही फर्याद दिली. साहेब, संसार हा संसार असतो हे तू पैशाच्या मोहापायी विसरलीस. जीवापाड प्रेम करणारा तुझा नवरा असताना क्षणिक मोहापायी तू बदफैली झालीस. आता भोगाकर्माची फळे. रीतसर विशालला अटक करण्यात आली. विशालला जन्मठेप तर नरेंद्र व समीक्षाला तुरुंगवास झाला. मित्रांनो, पती पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.